गतवर्षी तुटलेल्या ऊसाला प्रतिटन 100 रुपयाचा हप्ता तातडीने द्या या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वडगाव हातकणंगले रोडवर काळे झेंडे दाखवण्यात आले। राज्य सरकारने 2 महिन्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर 100 रुपयाचा दुसरा हप्ता जमा करण्याबाबत मुख्यमंत्री यांनी स्वतः मध्यस्थी करून पुणे बेंगलोर महामार्गावरील आंदोलन स्थगित केले होते। जिल्ह्यातील 9 साखर कारखान्यांनी 100 रुपये देण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत। मात्र राज्य सरकार ऊस दर नियंत्रण समितीची बैठक घेऊन मान्यता न दिल्याने कारखान्यांना दुसरा हप्ता देणे अडचणीचे झाले आहे। जवळपास 3 महिने झाले तरीही शासनाने निर्णय न घेता सरकार कारखानदारांच्या पाठीशी राहिल्याने संतपलेल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनार्थ डिजिटल बोर्ड तयार केला होता। या बोर्डवर 100 रुपयाचा दुसरा हप्ता बुडवून FRPचे तुकडे करून शेतकऱ्यांच्या मुलांच्या हातात पेन नाही दगड घ्यायला लावणारे सरकार मुख्यमंत्री महोदय पोकळ वल्गना करू नका, कारखानदारांना पाठीशी घालू नका, ठरल्याप्रमाणे गत हंगामातील दुसरा हप्ता 100 रुपये तातडीने द्या, अशा आशयाचे फलक यावेळी दाखवण्यात आले।